इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथच्या लादेनाका अंबरकेअर हॉस्पिटल समोरील महामार्गावर एका भरधाव टेम्पोने रुग्णवाहिका आणि एका सायकल स्वाराला जोरदार धडक दिली होती। 16 मार्च रोजी झालेला हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेला सायकल स्वार शिवप्रसाद गौडा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे पोलिसांनी या अपघातात कलम वाढवून आरोपी अभय बजाके याला भिवंडी येथून ताब्यात घेतला। विशेष म्हणजे आरोपीने पकडला जाऊ नये म्हणून आपल्या टेम्पोला कलर करून ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने टेम्पो चालक अजय बजाकेला अटक केली आहे। नमस्कार, दिनांक 15/3/25 रोजी अंबरकेअर हॉस्पिटल केबी रोड या ठिकाणी गौडा नावाचे एक इसम होते, शिवप्रसाद गौडा। हे त्यांचे सायकलवरनं सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते। त्यावेळी अंबरकेअर हॉस्पिटलच्या इथे 2 ॲम्ब्युलन्स उभ्या होत्या आणि एक भरधाव हा जो पाठचा टेम्पो बघताय, या टेम्पोने चालकाने कोणत्याही वाहतुकीचे नियमाचे पालन न करता भरधाव वेगाने चालवून त्यांच्या सायकलला जोरात धडक देऊन अपघात करून तिथून तो पळून गेला होता। दिनांक 16 रोजी श्री गौडा यांच्या नातेवाईकाची FIR घेऊन आम्ही अपघाताचा गुन्हा दाखल केला होता व दिनांक 20 रोजी त्यांचे मयत झाले होते। ते फोर्टिस हॉस्पिटलला ॲडमिट होते आणि त्यानंतर काल रोजी आम्हाला त्यांचे मयताचे कागदपत्र प्राप्त झाले असता सदर अपमृत्यूचे कागदपत्र गुन्ह्यामध्ये समाविष्ट करून आम्ही BNS कलम 106(2) ची त्यात वाढ केली व सदर गुन्ह्याचा तपास DV पथकाचे PSI मुंडे, हवालदार सचिन जाधव, पोलीस शिपाई गुत्ते, दराडे, स्वप्नील पाटील व राठोडे करत होते। त्यांनी अथक परिश्रम करून कोणताही त्यामध्ये पुरावा नसताना, CCTV कॅमेरे पुढे अवेलेबल नसताना भिवंडी येथून बजागे नावाचा एक याच्यातला आरोपी आहे, त्याला इथे आणलेलं आहे। हा टेम्पो बघताय, हा तोच टेम्पो आहे। त्या टेम्पोचे त्यांनी सगळे नाव नंबर वगैरे सगळे त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला होता आणि आरोपीला ताब्यात काल घेतलं होतं त्यांनी। त्याच्याकडे चौकशी केली अंती त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली, त्यास अटक करण्यात आली आहे। सध्या नमूद आरोपीला आम्ही मान्य उल्हासनगर कोर्टामध्ये रिमांड कामी हजर केलेलं आहे।